साधू संत मायबाप तिही केले कृपादान, पंढरीचे यात्रे नेले घडले चंद्रभागा स्नान, असे खुद्द ज्ञानेश्वरांनी एका अभंगामध्ये म्हटले। तर आषाढी कार्तिकी भक्तजन येती, चंद्रभागेमध्ये स्नान जे करती, दर्शन हे कामाचे तया होय मुक्ती, केशवासी नामदेव भावे वळती। अशा शब्दामध्ये नामदेवांनी विठ्ठलाच्या आरतीमध्ये ज्या आषाढी आणि कार्तिकी यात्रेचा उल्लेख केलाय ती म्हणजे वारी। ईश्वरी प्रेमाची विलक्षण अनुभूती घेण्याची संधी म्हणजे वारी। विशिष्ट तिथीला आपल्या इष्ट देवताकडे जाणे म्हणजे वारी। घरून निघायचे, एखाद्या संतांच्या गावी जायचे आणि त्या ठिकाणाहून निघणाऱ्या दिंडी सोबत पंढरपूरला जायचे म्हणजे वारी। पंढरपूरला जाऊन विठुरायाचे दर्शन, याची देही याची डोळा घेणे म्हणजे वारी। वैष्णवांचा मेळा, भक्तांचा सागर, समानतेचा संदेश, कपाळावर टिळा, गळ्यात तुळशीची माळ आणि मुखाने हरिनाम म्हणजे वारी। 18 ते 20 दिवस सर्व संसारी वैभव आणि सुख सोडून फक्त ईश्वराच्या धन्यतेमध्ये रमणारे वारकरी लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रात आहेत। ही वारी कधी चुकायची नाही असे म्हणणारे वैष्णव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत। पंढरीची वारी करी वारकरी, ऊन पावसाची चिंता कोण करी, असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात। जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्या दिंडीला दिंडी म्हणून ओळखतात। या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते, नृत्य आणि टाळ नाद यांसारख्या गोष्टी करत जातात आणि वारीचा आनंद घेतात। वारी ही महाराष्ट्रामधील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे। ही वारी आषाढ आणि कार्तिकी महिन्यामधील शुद्ध एकादशी या दोन्ही वेळेला येते। वारीचा इतिहास खूप दीर्घ आहे। भागवत धर्माचा प्रचार करण्यासाठी वारी सुरू झाली। हे विश्वची माझे घर हा संदेश देण्यासाठी वारी सुरू झाली। एका सिद्धांतानुसार संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यांच्या पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली। त्यामुळे वारी करण्याची परंपरा साधारण 800 वर्षांपासून अधिक काळात अस्तित्वात असल्याचं मानलं जातं। वारी करणाऱ्या व्यक्तीला वारकरी म्हणून संबोधलं जातं। भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे किंवा विठ्ठलाचे हे भक्त असतात। आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असताना ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात। या माळेचा जपमाळ म्हणून देखील उपयोग केला जातो। ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतात। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येते आणि संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्व दिंड्या वाखरी गावामधील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात। या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात। त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे घेऊन जातात। तिथे पोहोचल्यानंतर ते चंद्रभागा नदीमध्ये पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात। पुंडलिका वरदा श्री हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरीचा जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमून जातो। एकादशीला दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीच्या मूर्तीची श्री राधानगरीसह मिरवणूक खास तयार केलेल्या रथामधून निघते। पण वर्षानुवर्षे ज्या विठ्ठलाला भेटण्यासाठी, त्याचे दर्शन घेण्यासाठी वारकरी पंढरीची वारी करतात, त्या पंढरपुरात विठ्ठल आला कसा, तर याबाबत एक कथा आहे। विठ्ठल आणि पंढरपूर या संदर्भात 3 पुराणांमध्ये उल्लेख आहे। स्पंद पुराण, पद्मपुराण आणि विष्णू पुराण यामध्ये विठ्ठलाचा उल्लेख आहे। भगवान विष्णू रुसलेल्या माता रुक्मिणी यांची समजूत काढण्यासाठी दिंडीरवन या ठिकाणी म्हणजेच आजच्या पंढरपूरमध्ये आले होते। त्यावेळेला त्यांना आपला भक्त पुंडलिक याची आठवण झाली। भगवंत स्वतः मग पुंडलिक ह्याच्या दारी पोचले। त्यावेळेला पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होते। त्यांना घरी कोणीतरी आले आहे हे कळाले।
त्यांनी मागे वळून पाहिल्यावर साक्षात परब्रह्म भगवान विष्णू दाराशी आलेले त्यांना दिसले। भगवंत पुंडलिक यांना आवाज देत होते। मग पुंडलिक यांनी त्यांच्या जवळ असलेली एक वीट फेकली आणि देवाला म्हणाले, या विटेवरती उभा राहा, माझी आई वडिलांची सेवा झाली की मी तुझ्या दर्शनाला येतो। भगवान विष्णू त्या विटेवरती उभे राहिले आणि त्यानंतर आई वडिलांची सेवा झाल्यावर पुंडलिक भगवंताकडे आले। त्यांनी भगवंतांची क्षमा मागितली, परंतु भगवंत तर आपल्या भक्तावरती प्रसन्न झाले होते। त्यांनी पुंडलिक यांना हवे ते वर मागण्यास सांगितले। मग भक्त पुंडलिक यांनी भगवंतांना त्याच विटेवरती त्या ठिकाणी राहावे अशी विनंती केली। मग भगवंत विटेवरती पांडुरंग बनून विठ्ठल बनून उभे राहिले। याच पंढरपूरमध्ये विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी वारीच्या माध्यमातून आषाढी आणि कार्तिकी वारीला लाखो भक्त राज्यभरामधून येत असतात। आता जाणून घेऊया ज्ञानदेवांची आणि तुकोबांची पालखी याबद्दल। हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह थाटाने, ऐश्वर्याने आणि सोहळ्याने पंढरपूरला नेण्याची प्रथा चालू केली। तिला आज आणखीन वैभव प्राप्त झालंय। श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यात पूर्वी हत्ती, घोडे असा संपूर्ण लवाजमा होता। श्रीमंत राजेसाहेब औंध यांच्याकडून हा संपूर्ण लवाजमा केला जात असे। या खर्चात सहाय्यक त्या वेळचे राजे आणि श्रीमंत पेशवे सरकार करत असत। पुढे कंपनी सरकारच्या काळामध्ये अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असते। सरकारने इसवी सन 1852 मध्ये पंच कमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली। तर तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंभर बाबा हे ज्ञानदेव आणि नामदेवांच्या समकालीन होते। त्यांच्या घराण्यामध्ये पंढरीची वारी ही प्रथा होती। स्वतः तुकोबा 1400 टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीला पंढरपूरला जात असत। तुकोबांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यामध्ये केले। वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच, पण देहू देवस्थाननी सर्वांगीण वाढ केली। 19व्या शतकामध्ये ज्ञानोबा आणि तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत। त्यांच्या सोबतच पुढे निवृत्तीनाथ, सोपानदेव, मुक्ताबाई, जनार्दन स्वामी, एकनाथ, सावतामाळी, रामदास स्वामी आणि संत गजानन महाराज यांची पालखी देखील दर्शनासाठी पंढरपूरला जात आहे। महाराष्ट्राच्या विविध भागांमधून पालख्या येतात आणि त्यात लाखो भाविक सहभागी होतात। ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये अभंग म्हणत, पारंपरिक खेळ खेळत या पालख्या पंढरपूरला जातात। आता पाहूया रिंगण म्हणजे काय। भान हरपून खेळ खेळतो, दंगतो भक्तीत वैष्णवांचा मेळा, भक्तीने भारलेला रिंगण सोहळा, पहावा याची देही याची डोळा, असे रिंगण सोहळ्यासंदर्भात म्हटलं जातं। वारीमधील सर्वात महत्त्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण सोहळा। वारीमध्ये मराठा सरदार सहभागी होत होते, त्यांनीच रिंगण सोहळ्याची परंपरा सुरू केली। मराठा सरदार आपले लष्कर घेऊन वारीला येत होते, त्यावेळेला त्यांनी वारीमध्ये रिंगण सोहळा सुरू केला। रिंगण ही प्रतिवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरमध्ये जाणाऱ्या वारीमधील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे। वारी मार्गावरती काही ठराविक गावांमध्ये रिंगण आयोजित होते।
मोकळ्या माळ रानावरती किंवा मोठ्या मैदानावरती साधारणपणे याचे नियोजन केले जाते। संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्यांचे अश्व सोबत असतात। रिंगण कार्यक्रमामध्ये या अश्वांचे फार विशेष महत्त्व असते। विविध दिंडीमधून वारीला जाणारे वारकरी आपल्या नियोजित जागी वर्तुळामध्ये उभे राहतात। मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी रस्ता मोकळा सोडला जातो। वारीत डोलातच उभे राहून गजर सुरू केला जातो। टाळ, मृदुंग अशी वाद्ये वाजवली जातात। हा गजर सुरू असतानाच अश्व रिंगणाच्या मध्ये धावू लागतो। प्रामुख्याने रिंगणामध्ये 2 अश्व सहभागी होतात। यामधील एका अश्वावरती एक अश्वस्वार स्वार असतो, तर दुसरा अश्व हा रिकामा असतो। या रिकाम्या अश्वावरती स्वतः संत बसतात अशी भाविकांची श्रद्धा। मग चोपदार अश्वाला रिंगणाचा मार्ग फिरवून दाखवतात आणि त्यानंतर अश्व मोकळा सोडला जातो। हे अश्व रिंगणाच्या 3 फेऱ्या मारतात। त्यावेळेला माऊली माऊलीच्या गजराने परिसर दुमदुमून जातो। त्याच मागे वारकरी धावतात। रिंगण पूर्ण झाले की वारकरी झिम्मा, फुगड्या, मनोरे याचा आनंद घेतात। तर संत तुकाराम महाराज आणि संत सोपान काका पालखी सोहळ्यात मेंढऱ्यांचे रिंगण देखील होते। या रिंगणामध्ये शेतकरी भाविक आपली मेंढरे घेऊन पळतात। ही मेंढरे रथाच्या भोवती प्रदक्षिणा घालतात आणि हे दृश्य पाहण्यासाठी सर्व वारकरी आतुरलेले असतात। आता थोडक्यात पाहूया आषाढी एकादशीचे महत्त्व काय आहे। आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी तसेच भाविक पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचतात। आषाढ महिन्यामधील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी एकादशी म्हटलं जातं। आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनामधून या दिवसाला अत्यंत महत्त्व आहे। हा दिवस म्हणजे देव निद्रिस्त होण्याची समजूत संपूर्ण मराठी संस्कृतीमध्ये आहे। आपण एकादशीला उपवास का करतो ह्याबद्दल आता जाणून घेऊया। हिंदू धर्मामध्ये एकादशीच्या उपवासाचा मुख्य उद्देश मनावर आणि शरीरावरती, इंद्रियांवरती नियंत्रण मिळवणे आहे। या नियंत्रणाद्वारे त्याला आध्यात्मिक प्रगतीकडे वळणे असं म्हटलं जातं। या व्यतिरिक्त व्रतसंबंधित अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहेत। एकादशीच्या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत हा कालावधी मानला जातो। एकादशीला चुकूनही भात खात नाहीत ही हिंदू धर्मामध्ये प्रथा आहे। असा हा संसाराच्या सुखदुःखाच्या गोष्टींना विसरत खांद्यावरती भगवी पताका घेत मुखामध्ये श्रीहरी विठ्ठलाचे नाम आणि ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम संतांचा जयघोष करीत विठ्ठल भक्तीचा सुरू असलेला चैतन्य सोहळा आज आषाढी एकादशीला पंढरपूरला समाप्त होणार आहे। या भक्तीच्या महिन्यामध्ये शैव, वैष्णव सारे मनामधील भेदभाव विसरून समता आणि बंधुभावाने एकमेकांना सुखाचे आलिंगन देतात आणि पुढल्या वर्षी पुन्हा वारीमध्ये भेटण्याचा निरोप देऊन विठुरायाचे दर्शन घेऊन आपल्या गावी परतीच्या प्रवासाला लागतात। रामकृष्ण।